नमस्कार मित्रांनो, आज 22 जून आणि 22 जूनचं संध्याकाळी 7:42 आपण करंट अपडेट पाहत आहे. भारतीय हवामान अंदाज यामध्ये आत्ता महाराष्ट्रामधली सध्याची परिस्थिती जर पाहिली आपण, तर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण आहे, परंतु पावसाची शक्यता कुठेही नाही. एकदम हलका ते मध्यम पाऊस, हलका एकदम पाऊस पडेल. विदर्भ पूर्णतः कोरडा आहे. लाईव्ह आत्ता कुठंच पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये. मराठवाडा नाही, विदर्भ नाही. आज जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती उद्याला पण राहील, कारण इकडं बंगालच्या उपसागरामध्ये बे ऑफ बंगाल जर कमी दाबाचा पट्टा दिसला असता तर तो आपल्या इकडं आला असता. या इकडं विशाखापट्टणम एरियामध्ये पाहिजे आपल्याला, जो की आत्ता बनलेला आहे इकडं या साईडला कोलकाता. इकडचा आपल्याला पाऊस कधीही नाही येणार. हा सगळा इकडं जाईल, प्रयागराज, कोटा, दिल्ली साईड. ठीक आहे. तर मित्रांनो, जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपल्याजवळचं जे काही पाणी अवेलेबल आहे त्या पाण्यानं सिंचाई करून घ्या आणि समोर जसा जसा पाऊस होईल त्यानुसार त्यांनी आपापलं नियोजन करा. इकडं जर गेलं कोकण, घाटमाता या साईडला नेहमीच पाऊस असतेच, तसा काही विषय नाही आहे. चिपळूण, रत्नागिरी या साईडला थोडा बहुत कमी जास्त पाऊस चालू आहे, महाड वगैरे. तर असा होता हे 22 तारखेचा अपडेट. आणि 23 तारखेला पण अशी काही फारशी चांगली परिस्थिती राहणार नाही मित्रांनो. मराठवाडा, विदर्भ सगळं कोरडंच राहील आणि ही परिस्थिती 27-28पर्यंत राहील असा अंदाज आपल्या भारतीय हवामानशास्त्र किंवा बऱ्याच काही संस्थांनी वर्तवलेला आहे. धन्यवाद.